नमस्कार, मी श्रुती पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण 5 वर्षाच्या मुलीसाठी ही साडीपासून छान अशी स्लीवलेस फ्रॉक कटिंग आणि शिलाई करणार आहोत. तर जेव्हा आपण स्लीवलेस फ्रॉक शिलाई करत असतो तेव्हा फ्रॉकचे शोल्डर कशा पद्धतीने हाईट करावे आणि फ्रॉक कशा पद्धतीने शिलाई करावी ते अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. इथे आपण अस्तर घेतलंय, 4 फोल्डमध्ये आहे. समोरच्या साईडला ह्याची ओपन बाजू आहे. तर ह्याची घडी कशी घेतली ते पाहूयात. आपली पूर्ण छाती आहे 22 इंच, त्याचा चौथा भाग येतो 5.5 इंच आणि त्यामध्ये मी 1 इंच शिलाई मार्जिन घेतलंय. इथं शिलाई मार्जिन तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. त्यानंतर आपल्या टॉप पार्टची पूर्ण उंची आहे 10 इंच. त्यामध्ये आपण 1 इंच शिलाई मार्जिन घेतोय, अर्धा इंच शोल्डरसाठी आणि अर्धा इंच कमरेसाठी. ही मापं तुम्ही 4 वर्षापासून 6 वर्षाच्या मुलीपर्यंत घेऊ शकता. फक्त तुमच्या छाती आणि कमरेचं माप बदलेल. आता आपण शोल्डर घेतोय 4.5 इंच. पुन्हा तिथून थोडं खालच्या साईडला 4.5 इंचला मार्क करून मुंडा खोली घेतोय 5 इंच. आता हे पॉईंट्स जोडत इथे हा बॉक्स मार्क करून घेतोय. अशा पद्धतीने मार्क केल्यामुळे छाती रेषा आणि मुंडा रेषा अगदी सरळ रेषेत येतात. इथे माझ्या मापात कंबर आणि छातीचं माप सेमच आहे. जर तुमच्या कमरेचं माप बदलत असेल तर ते मार्क करून घ्या. त्यानंतर जे आपण 1 इंच मार्जिन घेतलं आहे ते इथे मी मार्क करून घेते. आता मुंढ्याचा शेप देऊन घेतोय. त्यासाठी मुंढा लाईनचा मध्य काढून घ्यायचा आहे. मध्यात मार्क करून मागील मुंड्यासाठी इथे आपण 1.25 इंचाला मार्क करून अशा पद्धतीने मुंढ्याचा शेप मार्क करून घेतोय. इथे लक्षात ठेवा, जेव्हा आपण स्लीवलेस फ्रॉक कटिंग करत असतो तेव्हा फक्त मागील मुंड्याचा शेप द्यायचा. त्यानंतर आपण गळारुंदीचं माप टाकतोय. साईजनुसार गळारुंदी घेतोय 2.25 इंच. पुढील गळ्याची खोली घेतोय 4 इंच. पुन्हा बंद बाजूकडून 2.25 इंचाला मार्क करून इथे हा बॉक्स मार्क करून घेतोय. या बॉक्समध्ये तुमच्या आवडीनुसार कोणत्याही गळ्याचा शेप मार्क करून घ्या. मी इथे गळ्याच्या खालच्या साईडने वरच्या साईडला 1 इंचाला मार्क करून 1/2 इंच बाहेरच्या साईडला येत अशी क्रॉस रेषा मार्क करून इथून शोल्डरमध्ये क्रॉस रेषा मार्क करून पंचकोनी गळ्याचा शेप मार्क करून घेतला. इथे आपल्या पुढील भागाचं संपूर्ण ड्राफ्टिंग झालंय. आता आपण पुढील भागातून मागील भाग सेपरेट करतोय. त्यासाठी मुंढ्याचा शेप कटिंग करून घेतोय. त्यानंतर पुढील भागातून मागील भाग सेपरेट करून घ्या. त्यानंतरच पुढील गळ्याचा शेप कटिंग करून घ्या. व्हिडिओ स्किप न करता पहा, नाहीतर मग तुमच्या लक्षात येणार नाही. त्यानंतर आपण पुढील भाग बाजूला ठेवून मागील भाग घेतोय. गळारुंदी घेतली होती आपण 2.25 इंच. मागील गळ्याची खोली घेते मी 4.5 इंच. पुन्हा बंद बाजूकडून 2 इंचाला मार्क करून हे पॉईंट्स जोडत इथे बॉक्स मार्क करून घेतोय. या बॉक्समध्ये मागील गळ्यासाठी गोल गळ्याचा शेप मार्क करून घेतला. आता आपण हा शेप कटिंग करून घेऊयात. इथे आपल्या पुढील आणि मागील दोन्ही टॉप पार्टचं संपूर्ण ड्राफ्टिंग कटिंग झालंय. आता हे दोन्ही पार्ट आपण मेन फॅब्रिकवर आहे असे ठेवून कटिंग करून घेतले. मेन फॅब्रिकवर अस्तरचे पार्ट कटिंग करत असताना चारही बाजूने मार्जिन सोडून कटिंग करा, जेणेकरून आपल्याला शिवण्यात कमी येणार नाही. आता हे बाजूला ठेवून घेरचं कटिंग पाहतोय. इथे मी हे अस्तर घेतलंय. अस्तरचे 2 पीस आहेत पुढील आणि मागील भागासाठी. समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे. ह्याची रुंदी आहे 14 इंच, म्हणजेच 28 इंचाचे इथे आपल्याकडे 2 पीस आहेत. त्यानंतर अस्तरची उंची घेतली आहे आपण 18.5 इंच. तुम्ही जेवढी मेन फॅब्रिकची उंची घेता त्यापासून 2 ते 2.5 इंच इतपत अस्तरची उंची कमी घ्या. मार्जिन का सोडतो ते पुढे पाहणारच आहोत. इथे आपण हे अस्तरचे 2 पीस तयार करून घेतले. त्यानंतर इथं मी हे मेन फॅब्रिक घेतलंय. मेन फॅब्रिक आपण 2 मीटर घेतलंय. दोन्ही बाजूला आपण 1-1 मीटर वापरणार आहोत. तर ह्याची उंची घेतली आहे मी 20.5 इंच. आपण अस्तरची उंची घेतली होती 18.5 इंच आणि मेन फॅब्रिकची उंची घेतली आहे 20.5 इंच. इथे पाहताय आपल्या साडीचा काठ ब्रॉड आहे, म्हणून इथे आपण अस्तर 2 इंचाने कमी घेतलं. काठ ब्रॉड असल्यामुळे घेरसुद्धा छान दिसतो आणि अस्तर बाहेरच्या साईडला दिसू नये म्हणून इथे आपण 2 इंचाने अस्तर कमी घेतलं. इथे आपला फ्रॉकचं संपूर्ण कटिंग झालंय. आता आपण फ्रॉकची शिलाई पाहूयात. सुरुवातीला इथे आपण टॉप पार्टपैकी पुढील भाग घेतोय. पहा, मेन फॅब्रिकच्या वरच्या साईडला इथे मी अस्तरचा पार्ट ठेवून घेतला आहे. आता त्यावर टाचण्या लावून घेतोय, म्हणजे शिलाई करायला सोपं जाईल.
इथे आपण मेन फॅब्रिकच्या वरच्या साईडवर अस्तरचे पार्ट ठेवलेत, कारण आपण टॉप पार्ट पलटवून घेतोय. इथे पाहताय आपण गळ्याच्या भागावर टाचण्या लावून घेतल्या. आता 1/2 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत गळ्याला शिलाई करून घेतोय. इथे पाहताय आपल्या पुढील गळ्याचा शेप पंचकोनी आहे. जिथं गळ्याचा शेप आहे तिथे सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलून घ्या. पुन्हा सरळ शिलाई करून कापडाची दिशा बदलण्यासाठी सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलून घ्या. जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने शिलाई कराल तेव्हाच गळ्याचा शेप आहे असा परफेक्ट येईल, नाहीतर मग आपल्या गळ्याचा शेप बिघडेल. त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घ्या. इथे पाहताय आपण संपूर्ण गळ्यावर 1/2 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत शिलाई करून घेतली. त्यानंतर जे दोन्ही मुंढ्याचे शेप आहेत ते 1/2 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत शिलाई करून घ्यायचे आहेत. जिथे आपल्या मुंढ्याचा गोलाकार शेप आहे तिथे सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलत अशा पद्धतीने शिलाई करा. आता याच पद्धतीने दुसऱ्या बाजूच्या मुंढ्याला सुद्धा 1/2 इंच इतपत मार्जिन घेत शिलाई करून घेतोय. अशा पद्धतीने शिलाई केल्यामुळे गळ्याला आणि मुंढ्याला एक्स्ट्रा पट्टी लावण्याची गरज लागत नाही. आता जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते 1/2 इंच इतपत सोडत कटिंग करून घेतोय. गळ्याचे इथलं कापड सुद्धा गळ्याच्या आकारानुसार 1/2 इंच इतपत मार्जिन सोडत आहे असं कटिंग करून घेतोय. त्यानंतर मुंढ्याच्या भागावर आणि गळ्याच्या भागावर छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत. जिथे आपल्या गळ्याचा शेप आहे तिथे पूर्ण शिलाईपर्यंत 3 कट द्या, तेव्हाच आपल्या गळ्याचा शेप आहे असा परफेक्ट येईल. आणि अशा पद्धतीने कट्स दिल्यामुळे आपल्याला पलटवायला सुद्धा सोपं जातं आणि कापडावर चुण्यासुद्धा येत नाही. आता शोल्डरच्या इथून अस्तरचा भाग मागच्या साईडला पलटवून घेतोय. पहा, अगदी सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने गळा पलटवल्यामुळे आपला बराचसा वेळ वाचतो. त्याचसोबत फ्रॉकला फिनिशिंगसुद्धा खूप छान येते. पहा, इथे आपण अगदी फिनिशिंगसोबत पुढील भाग पलटवून घेतला. आता आपण मेन फॅब्रिकवर अस्तरचा भाग शिलाई करून घेतोय. 1/2 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत हाताच्या तळव्याचा वापर करत इथे अस्तरवर शिलाई करून घ्या. आपण गळ्याच्या भागावर आणि मुंढ्याच्या भागावर दाबटीप नाही दिली आहे, त्यामुळे इथे शिलाई करत असताना कापडावर चुण्या येणार नाही ह्याची काळजी घेत शिलाई करा. पाहताय इथे आपण अगदी व्यवस्थित अस्तरवर शिलाई करून घेतली. आता जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते अस्तरच्या आकारानुसार आहे असं कटिंग करून घेतोय. इथे आपण पुढील भाग तयार करून घेतला. आता हा बाजूला ठेवून मागील भाग घेतोय. मागील भागावर सुद्धा मी त्याच पद्धतीने मेन फॅब्रिकच्या वरच्या साईडवर अस्तरचा भाग आहे असा ठेवून त्यावर टाचण्या लावून घेतल्या. आता आपण 1/2 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत शोल्डरवर शिलाई करून घेतोय. शोल्डरची शिलाई झाल्यानंतर त्याच पद्धतीने गळ्यावर सुद्धा 1/2 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत अगदी व्यवस्थित शिलाई करून घेतोय. जिथे आपल्या गळ्याचा गोल शेप आहे तिथे सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलत गळ्यावर अगदी व्यवस्थित शिलाई करून घेतली. त्यानंतर पुन्हा आपल्याला शोल्डरवर 1/2 इंच इतपत मार्जिन घेत शिलाई करून घ्यायची आहे. त्यानंतर जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते 1/2 इंच इतपत मार्जिन सोडत कटिंग करून घेतोय. त्यावर आपल्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर गळ्याच्या इथलं सुद्धा एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे असं कटिंग करून घ्या. जिथे गळ्याचा गोल शेप आहे तिथे आपण छोटे छोटे कट्स देऊन घेतोय. पुन्हा दुसऱ्या बाजूच्या मुंढ्याच्या इथलं कापड कटिंग करून त्यावर कट्स देऊन घेतले. आता आपण शोल्डरच्या इथून हा मागील भाग पलटवून घेतोय. त्यानंतर मेन फॅब्रिकला अस्तरचा भाग शिलाई करून घेऊयात. 1/2 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत अगदी कडेने पुढील भागाप्रमाणेच इथे आपण अस्तर जोडून घेतोय. अशा पद्धतीने फ्रॉक नक्की शिवून पहा, तुमचा बराचसा वेळ वाचेल. त्याचसोबत फ्रॉकला फिनिशिंगसुद्धा खूप छान येते. आता जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते अस्तरच्या आकारानुसार आहे असं कटिंग करून घेतोय. इथे पाहताय अगदी फिनिशिंगसोबत मागील भागसुद्धा तयार करून घेतला. आता दोन्ही टॉप पार्टचे शोल्डर शिलाई करून घेतोय. पाहताय इथे आपल्या दोन्ही भागाचे शोल्डर ओपन आहेत. व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने कोणत्याही एका भागाचे अर्धा इंच इतपत शोल्डर आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचे आहेत. अगदी व्यवस्थित फोल्ड करून घ्या. त्यानंतर दुसऱ्या भागाचे शोल्डर
आपण फोल्ड केलेल्या भागामध्ये अशा पद्धतीने अर्धा इंच इतपत मार्जिन घेत आतल्या साईडला इन्सर्ट करून घ्यायचे आहेत। आता त्यावर आपण टीप देऊन घेतोय। टीपची शिलाई लहान घ्या, कारण इथे आपण सिंगल शिलाई करून घेतली। आता त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचे शोल्डर सुद्धा आतल्या साईडला फोल्ड करून त्यावर आपण टीप देऊन घेतोय। स्लीवलेस फ्रॉकला शोल्डर हाईट करून शिलाई करण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे। दोन्ही बाजूचे शोल्डर फोल्ड करून झाल्यानंतर मुंढ्याच्या भागावर आपण दाबटीप देऊन घेतोय। त्यानंतर आपल्याला गळ्याच्या भागावर दाबटीप देऊन घ्यायची आहे। जेव्हा आपण स्लीवलेस फ्रॉक शिलाई करतो तेव्हा बऱ्याच वेळा आपल्या शोल्डरची शिलाई बाहेरच्या साईडला दिसते। त्यामुळे जेव्हा स्लीवलेस फ्रॉक शिलाई कराल तेव्हा अशा पद्धतीने शोल्डर हाईट करून नक्की शिवून पहा। फ्रॉकला खूप छान फिनिशिंग येते। दाबटीप देत असताना शिलाई 4 नंबरची घ्या, म्हणजेच आपल्या फ्रॉकला छान फिनिशिंग येते आणि दाबटीप दिल्यामुळे गळ्याचा आणि मुंढ्याचा शेप फिटिंगला छान बसतो। त्यामुळे अशा पद्धतीने दाबटीप नक्की द्या। इथे पाहताय अगदी फिनिशिंग सोबत आपण टॉप पार्ट शिलाई करून घेतले। पहा, आता आपण फ्रॉकचा घेर शिलाई हाईट करून फिनिशिंग सोबत कसा शिलाई करायचा ते पाहतोय। तर इथे मी पुढील भाग घेतला आहे। तर सुरुवातीला आपण मेन फॅब्रिक घेतोय। इथे पाहताय आपल्या टॉप पार्टची आणि मेन फॅब्रिकची बाहेरील बाजू एकमेकावर आहे। इथे आपण शिलाई करायला सुरुवात करतोय। जेवढा आपण शिलाई मार्जिन घेतो तिथपर्यंत सरळ शिलाई करून घ्या। त्यापुढे आपण अर्धा इंचाच्या प्लेट्स शिलाई करून घेतोय। प्लेट्सची साईज तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता। प्लेट्स शिलाई करत असताना आपल्या सगळ्या प्लेट्स ह्या एका मापाच्या येतील ह्याची काळजी घ्या। इथे आपण 5 वर्षाच्या मुलीसाठी हे 1 मीटर फॅब्रिक घेतलंय। तुमच्याकडे जितकं फॅब्रिक कमी जास्ती असेल त्यानुसार प्लेटची साईज लहान मोठी करू शकता। आता आपण याच पद्धतीने संपूर्ण कमरेच्या भागावर अर्धा इंचाच्या प्लेट्स शिलाई करून घेतोय। आपल्या चॅनलवर ह्या व्हिडिओसोबतच साडीपासून वन पीस, कुर्ती आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या फ्रॉक, साडीपासून लेहंगा अशा बऱ्याचशा व्हिडिओज आहेत। त्या गरजेच्या असतील तर नक्की पहा। पुन्हा आपण शेवटी जेवढा आपण शिलाई मार्जिन घेतलंय तेवढं मार्जिन सोडत इथे आपण तिथेपर्यंत प्लेट स्टॉप करून शिलाई सरळ करून घेतोय। इथं माझं थोडं कापड उरलं आहे ते मी सरळ रेषेत कटिंग करून घेतलं। इथे पाहताय जी आपली प्लेट शिलाई केलेली बाजू आहे ती अशा पद्धतीने आपल्याला उलट करून घ्यायची आहे। म्हणजे आता समोरच्या साईडला आपला टॉप पार्ट आला आहे आणि आपली प्लेटची बाजू आहे ती खालच्या साईडला आहे। आता आपण टॉप पार्टच्या आतल्या साईडने इथे अस्तर शिलाई करून घेतोय। इथे मी अस्तर घेते। जेवढा आपण शिलाई मार्जिन घेतलंय तिथेपर्यंत सरळ शिलाई करून तुमच्या अस्तरच्या आकारानुसार इथे आपल्याला लहान आकाराच्या प्लेट शिलाई करून घ्यायच्या आहेत। आता याच पद्धतीने आपण संपूर्ण कमरेच्या भागावर अस्तर शिलाई करून घेतोय। आणि हो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इथे पाहताय आपण कमरेच्या भागावर अस्तरच्या समान प्लेट शिलाई करून घेतल्या। आता आपण अस्तरचा भाग समोरच्या साईडला सरळ करून घेतोय। पहा, अशा पद्धतीने अस्तर जोडल्यामुळे आपण जी शिलाई केली आहे ती मेन फॅब्रिक आणि अस्तरच्या मध्ये जाते। त्यामुळे आपल्या फ्रॉकला छान फिनिशिंग येते। आपण जे शिलाई केलेलं कापड आहे ते मेन फॅब्रिक आणि अस्तरच्या आतल्या साईडला हाईड होऊन जातं। आता जो आपण घेरसाठी अस्तर जोडला आहे त्याच्या खालच्या साईडचं कापड पाव इंचाला डबल फोल्ड करून त्यावर अगदी कडेने टीप देऊन घेतोय। आता ज्या पद्धतीने आपण पुढील भागाचा घेर शिलाई करून घेतला त्याच पद्धतीने आपल्याला मागील भागाला घेर शिलाई करून घ्यायचा आहे। इथे पाहताय आपण फ्रॉकचे दोन्ही घेर अगदी फिनिशिंग सोबत तयार करून घेतले। आता आपण फ्रॉकच्या पुढील भागाला अगदी सोप्या पद्धतीने डिझाईन करून घेतोय। तुमचा जितका कमरेचा भाग असेल त्याहून 1 इंच एक्स्ट्रा काठाची पट्टी घ्यायची आहे। तेवढ्याच मापाचं इथे आपण मेन फॅब्रिक सुद्धा घेतलंय। इथे तुम्ही अस्तरचा वापर सुद्धा करू शकता। आता काठाच्या भागावर ही मेन फॅब्रिकची पट्टी उलट ठेवून घ्या। आपल्या दोन्ही मेन फॅब्रिकच्या बाहेरील बाजू ह्या एकमेकावर आहेत। आता इथे एकदा बितपत शिलाई मार्जिन घेत पट्टीवर शिलाई करून घेतोय। काठाची पट्टी आपण बाहेरच्या साईडला पलटवून घेणार आहोत। त्यानंतर आपण अशा पद्धतीने उलट करून काठाच्या पट्टीवर शिलाई करून घेतोय।
आपली काठाची पट्टी परफेक्ट येण्यासाठी इथे आपण वरच्या साईडने शिलाई करून घेतली। आता शिलाई केलेली पट्टी बाहेरच्या साईडला पलटवून घेतोय। त्यावर आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे। इथे जर तुम्हाला दाबटीप द्यायची नसेल तर इस्त्री फिरवून घ्या। जर तुमच्याकडे फ्रॉक शिलाईसाठी कमी वेळ असेल तर अशा पद्धतीची डिझाईन करून पहा। अगदी कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने ही छानशी डिझाईन तयार होते। इथे पाहताय आपण पट्टीच्या वरच्या साईडने दोन्ही बाजूने दाबटीप देऊन घेतली। आता ही पट्टी मध्यात फोल्ड करून घेतोय। त्यानंतर सुई धाग्याच्या सहाय्याने इथे आपल्याला छोटे छोटे टाके देऊन घ्यायचे आहेत। पहा व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने। त्यानंतर शिलाई केलेले टाके समोरच्या साईडला खेचून मागच्या साईडला 2-3 गाठ मारून घ्या, जेणेकरून ते सुटणार नाही। त्यानंतर इथं मी हा गोल्डन बटन घेतला आहे, तो आपण पट्टीच्या मध्यात इथे शिलाई करून घेतोय। 2-3 टाके घट्ट करून घ्या। त्यानंतर सुई धागा आहे असा ठेवायचा आहे। आता आपण फ्रॉकचा पुढील भाग घेतोय। पुढील भागाच्या मध्यात मार्क करून घ्यायचा आहे। टेप अशा पद्धतीने ठेवून मध्यात मार्क करून घेतलं। त्यानंतर आपण तयार केलेली पट्टी बरोबर मध्यात अशा पद्धतीने ठेवून तिथे आपल्याला 4-5 टाके देऊन ही पट्टी मध्यात शिलाई करून घ्यायची आहे। इथे शिलाई करत असताना बटनच्या आतल्या साईडने टाका घ्या, जेणेकरून आपलं बटन उसवणार नाही। त्यानंतर ही काठाची पट्टी कमरेच्या बाजूने अशा पद्धतीने सरळ ठेवून त्यावर टाचणी लावून घेऊयात, म्हणजे शिलाई करायला सोपं जाईल। आता आपण त्यावर शिलाई करून घेतोय। जी एक्स्ट्राची पट्टी आहे ती तुमच्या फ्रॉकच्या आकारानुसार कटिंग करून घ्या। दुसऱ्या बाजूला सुद्धा याच पद्धतीने पट्टी शिलाई करून घेतोय। त्यानंतर फ्रॉकचे दोन्ही पार्ट आतल्या साईडने एकमेकावर ठेवत इथे आपण मार्जिन शिलाई करून घेतोय। सुरुवातीला शिलाई लॉक करून घ्या। त्यानंतर आपला अस्तर आणि मेन फॅब्रिकचा भाग अगदी व्यवस्थित एकमेकावर ठेवत इथे आपण अर्धा इंच इतपत मार्जिन घेत शिलाई करून घेतोय। फ्रॉकची एका बाजूची मार्जिन शिलाई झाल्यानंतर त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूची मार्जिन शिलाई करून घेतोय। इथे आपल्या फ्रॉकची संपूर्ण कटिंग आणि शिलाई झाली आहे। तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।